हाय, तर चिकनच्या सुक्याची रेसिपी तुम्ही तर बघू शकता किती छान झालेलं आहे. सो पहिल्यांदा कढई तापाय ठेवली आणि त्यात आहे ना छान असं आपल्या घरात जे तेल असतं ते टाकायचं आणि त्याच्यानंतर आहे ना एक छोटासा मीडियम साईजचा कांदा घेतला होता आणि त्याची पेस्ट केली होती. सो इथं कांद्याची पेस्ट टाकली होती. कांदा छान असा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत आणि त्याच्यानंतर आहे का नाही अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट असणार ती केली होती आणि ती पण ॲड करून घेतली आणि त्याला दोघाला छान असं मिक्स करून घेतलं आणि कांदा बघू शकता किती छान असा लाल भाजला होता. सो हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर आहे का नाही मसाला छान असा भाजून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटलं की आपल्याकडे जी चिकन मसाल्याची पुडी असते ना ती ॲड करून घ्यायची. त्याच्यानंतर ते छान असं भाजून घेतल्यानंतर टमॅटो बारीक केलेलं मिक्सरला सो ते टाकले होते टमॅटोची पेस्ट आणि ते बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटले आणि तेल सुटल्यावर मीठ टाकलं आणि छान असं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि परत ना घरचं जे लाल तिखट असतं का ना तुम्हाला हवं त्या क्वांटिटीत ॲड करू शकता तुम्ही आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता किती छान असं तेल सुटले आणि आपलं चिकन बॉईल झालं होतं सो ते ॲड केलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं होतं. सॉरी तेजपत्ताही ॲड केला होता बरं का. आणि त्याच्यानंतर हे आपलं सुक्कं चिकन तयार आहे ना. अशी काही प्लेट होती सुक्कं चिकन तुम्ही बघू शकता किती छान आहे ना. आजच्यासाठी एवढंच होतं. चला बाय, भेटूया उद्या परत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.